बीड लोकसभेसाठी पुन्हा एकदा मतदान घ्या, कारण परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग झालंय असा आरोप बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला। तर निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं बूथ कॅप्चरिंगचा आरोप करण्यात येतोय असा पलटवार अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलाय। तर निवडणूक आयोगाला अहवाल पाठवल्याचं बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी म्हटलेलं आहे। 3-4 पत्र मागच्या काळामध्ये निवडणूक आयोगाला दिलेले आहेत, कलेक्टर महोदयांना दिलेले आहेत, रिपोल करा आणि आम्हाला एकदा मतदानाची संधी डबल लोकांना द्या, पण याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही, त्याच्यावर खोटं नाटं बोललं जातं, त्याचे एव्हिडन्स आहेत। अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच आम्ही जेवढे बूथ दिले त्या बूथवर मी जे पत्र दिले त्याच्या अनुषंगाने ही कारवाई व्हायला पाहिजे, पण हे करत नाहीत। आणि असं जर नाही केलं तर प्रशासनावरला आणि लोकशाहीवरला विश्वास उडून जाईल अशी प्रक्रिया बीड जिल्ह्यात चालू आहे। आणि आम्ही जर काही एखादी तक्रार मांडायला गेलं तर दुसरंच काहीतरी बोललं जात आहे। एक आश्चर्य वाटतं की बीडचं मतदान झालं असेल 7 तारखेला आणि फेरमतांची मागणी कधी केली जाते। हास्यास्पद काही गोष्टी दिसतात। फेर मतदान करण्याची मागणी किती कालावधीमध्ये होते, त्या क्षणाला असते, संध्याकाळी होते, अगदीच काय खूप झालं तर दुसऱ्या दिवशी होत असते, काही यंत्र बिघडली त्यावेळेला त्या ठिकाणी केली जात असते। 15-20 दिवसांनी फेर मतदानाची मागणी, याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे स्पष्ट झाल्याच्या नंतर या पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली जाते, ही हास्यास्पद आहे। पोलिंग बूथचे पण जे 14 मे तारखेला ऑब्झर्वर्सची स्क्रुटनी प्रोसिजर असतो, त्यामध्ये त्या सगळे पोलिंग बूथची पण छाननी करण्यात आली होती, तरी सुद्धा त्यांना समाधान झालं नव्हतं, पण त्यांनी निवडणूक आयोगाकडे सुद्धा दिलेला आहे। त्या पद्धतीचे अहवाल आम्ही काल 20 तारखेला दिलेला आहे। ह्याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ लिंक्स च्या बाबतीमध्ये तक्रार झाली होती आणि काही व्हिडिओ सोशल मीडियाच्या अकाउंटवर होते, त्या सगळ्या व्हिडिओजच्या प्रत्येक व्हिडिओ आपण बघून त्याच्यामध्ये काय आढळलं त्या बाबतीमध्ये सुद्धा अहवाल निवडणूक आयोगाला आम्ही दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।